हॅलो, डीसीपी सीआयडी ऑफिस. मी अपराधची वार्ताहर बोलतेय. मला इन्स्पेक्टर महेश जाधवांशी बोलायचंय. हो, मला त्यांच्याशीच बोलायचंय. हा, प्लीज बघून सांगाल का तुम्ही? हा, हे बघा, मला त्यांची मुलाखत घ्यायची आहे म्हणून फोन केलाय मी. हा, काय अपॉइंटमेंट वगैरे काही घेतलेली नाहीये, पण अपॉइंटमेंट घेण्यासाठीच फोन केलाय. नाही, मला त्यांचा फक्त थोडा वेळ पाहिजे. आय मस्ट सी हिम. व्हेरी इम्पॉर्टंट. हा, कळलं तुम्हाला? एक्सक्यूज मी, मला फार अर्जंट कॉल करायचा आहे. प्लीज प्लीज प्लीज, इट्स मॅटर व्हेरी इम्पॉर्टंट टू मी. प्लीज. माणूस आहे, इडियट, स्टुपिड. उर्मटपणाचा कहर झाला. अर्जंट काम होतं म्हणे. आम्ही काय इकडे शिळेपाच्या गप्पा मारत बसलो होतो काय? शिट. हॅलो, दादर पोलीस स्टेशन. कोण, देसाई का? मी इन्स्पेक्टर महेश जाधव बोलतोय. देसाई, मला आत्ताच इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की हॉटेल पार्क व्ह्यू मध्ये त्या टकलू हैवान गँग पैकी 2 टकलू उतरलेले आहेत. हो, तुम्ही लगेच पाटील आणि 2 कॉन्स्टेबल्सना घेऊन तिकडे या. मी निघतोय. ते तिथून सटकाच्या आत त्यांना ट्रॅप करायला हवा. गॉट इट? ओके. अरे सॉरी. सॉरी काय? तुम्हाला काय मॅनर्स वगैरे आहेत की नाही? लाज नाही वाटत तुम्हाला? सरळ माझ्या हातात तुम्हाला सॉरी म्हटलं ना. सॉरी म्हटलं की झालं काय तुमचं? माझं काम तर अर्जंट होतं. अर्जंट काम काय तुम्हाला होती, आम्हाला नव्हती काय? ओ गॉड. काय समजता का तुम्ही स्वतःला? ओ मिस्टर इडियट. भेटू दे पुन्हा, दाखवते त्याला मी. हवालदार बोला. ऐकतोय मी. इन्स्पेक्टर महेश जाधव आहेत का? महेश जाधव. हो. काय काम आहे? मला त्यांची मुलाखत घ्यायची होती. मुलाखत घ्यायची? अपॉइंटमेंट घेतली होती? अपॉइंटमेंट होती घेतली? अपॉइंटमेंट घेतली नव्हती. अहो, नव्हती घेतली. अहो बाई, आमचे साहेब अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय भेटत नाहीत. ते सगळं जाऊ द्या. तुम्ही आधी मला सांगा, महेश जाधव आहेत का? अहो, काय विचारते तुम्हाला मी? महेश जाधव आहेत का? आहेत की? आहेत? मग मी भेटू शकते ना? नाही आहेत म्हणजे? नाही आहेत. अहो, आता तर म्हणाला आहेत म्हणून. आहेत आहेत. काय हो? अहो, सांगा ना, मगाचपासून काय विचारते मी? अहो हवालदार. हो हो, ऐकतो ना मी कुठं नाही म्हटलं. अहो, महेश जाधव आहेत का? मी त्यांना भेटू शकते का? हो, आहेत की. जा तिकडे 2 नंबर केबिन मध्ये. हे केव्हा सांगणार मला? मगाचपासून ते आहेत नाहीयेत. जमतंय महेश जाधवांचं, जमतंय. Come in. एक्सक्यूज मी. येस. मी उमा देसाई. बरं, मग? मी अपराध मासिकाची रिपोर्टर आहे. आय सी. काय काम आहे आपलं? मला तुमची मुलाखत घ्यायची आहे. आय सी. गो अहेड. हे पहा इन्स्पेक्टर महेश जाधव, तुम्ही जर असेच पाठमोरे माझ्याशी बोलणार असाल तर काय? तर तुम्ही जाणून बुजून माझा अपमान करताय असं वाटेल मला. सॉरी. तुम्ही महेश जाधव? हो, मीच. तुम्हाला काय वाटलं? महेश जाधवला 2 शिंग असतील, अशा मिशा असतील. बसा ना. अहो, ऑफिस मध्ये असलो की मॅनर्स पाळतो मी. प्लीज बी सीटेड. थँक्यू. बाकी तुमच्यासारख्या तरुणींनी अपराध सारख्या मासिकासाठी काम करणं म्हणजे कमाल आहे. त्यात कसली कमाल झाली? नाही, म्हणजे तुमच्यासारख्या सुंदर तरुणी खरं म्हणजे, माफ करा, चुकून सुंदर म्हणून गेलो. काय? तुम्ही सुंदर आहात ते खरं, पण पहिल्याच भेटीत असं म्हणणं मॅनर्सला धरून होत नाही, नाही का? तुमच्या मॅनर्सचा त्या दिवशी मी फार चांगला अनुभव घेतलाय. एनिवे, सुंदर तरुणींनी एक्झॅक्टली काय करायला हवं असं म्हणत होता तुम्ही? सिनेमात जायला हवं. तुम्हाला नाही वाटलं असं कधी आपण हिरोईन व्हावं म्हणून? अयो कमाल हो. त्या दिवशी मी तुम्हाला टेलिफोन बूथ मध्ये पाहिलं ना, तेव्हा मला एक्झॅक्टली हेच वाटलं. मी हिरो व्हायला होतो. विलन. एनिवे, ही रिपोर्टरची लाईन कशी काय धरली तुम्ही? माझे मामा आहेत ना, ते पेपर चालवतात. आधी मी त्यांच्याकडेच होते, श्रीरंगपूरला. काय नाव त्यांचं? झुंजाराव घोरपडे. श्रीरंगपूरच्या झुंजार दैनिकाचे संपादक. हे पहा, तुम्हाला मी मघापासून सांगते की मला त्या जखमी टकलूची फक्त मुलाखत घ्यायची आहे. अहो बाई, तुम्हाला एकदा सांगितलं ना मी, साहेबांची ऑर्डर आहे, त्याला आता कुणालाही भेटता येणार नाही. अहो, पण असं काय करताय तुम्ही? ते बघा, साहेबच आले. हॅलो. हवालदार, तो शुद्धीवर आला. आता झाला साहेब. गुड. मी आता असेपर्यंत कुणाला याद सोडू नका. एक्सक्यूज मी प्लीज, मी येऊ शकते तुमच्या बरोबर आत? आय एम सॉरी मिस उमा, त्याच्याकडून मिळणारी माहिती फार महत्वाची आहे. ती इतक्यात आउट करू शकत नाही आम्ही. अहो, पण तुम्हाला पाहिजे तो भाग वगळून टाकेन ना मी. प्लीज, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. ओके ओके. नाव काय तुझं? परमवीर. तुम्ही दादाला काय करत होतात? मला काहीच माहित नाही साहेब. चुप, खोटं बोलू नको.
काय झालं साहेब? काय झालं साहेब? काय झालं साहेब? थँक्स उमा. चल. एक्सक्यूज मी. मी महेश जाधव, इन्स्पेक्टर महेश जाधव. माझं संपादकांकडे काम आहे. तुमचं नाक दाबू का? अहो संपादक साहेब कुठे आहेत? माझं अर्जंट काम आहे. एक्सक्यूज मी. येस, मे आय सिट डाऊन? प्लीज गो अहेड. मी महेश जाधव, इन्स्पेक्टर महेश जाधव. बरं मग. मुंबईहून आलोय मी. अच्छा, हे पहा, माझं काम आहे तुमच्याकडे. काय काम आहे? व्हॉट नॉनसेन्स. तुम्ही पाठमारच बोलणार असला तर? तर काय, मी जाणून बुजून तुमचा अपमान करते असंच समजाल ना तुम्ही? उमा, तू हो मीच. तू इथे कशी काय? मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का की झुंजाराव मध्ये मामा लागतात म्हणून? हो येस. पण तुम्ही इथे कसं काय? तुमच्याच पेपर मधली हैवान गँगची बातमी. हैवान गँग हे माझं खास टार्गेट आहे. आय थिंक यू नो इट. येस आय डू. उमा, ही बातमी दिली कोणी? आय मीन ह्याचा रिपोर्टर कोण आहे? माझा मामी भाऊ लक्षा. मी त्याला भेटू शकतो? येस ऑफकोर्स. उमा, अरे आलाच तो. काय उमा, कसली शाही मागवलीस? का रे, काय झालं? उल्हासनगरची आहे, उमटतच नाही. अरे हे कोण? अरे हे महेश जाधव. उल्हासनगर मधून आले? काहीतरी काय. अरे ते मुंबईहून आले. व्हेरी Hello. तुलाच भेटायला आलेत ते. मला? अरे वा, काय काम काढलं आमच्याकडे? तुम्ही जी बातमी दिलीत ना हा. हैवान गँग, हो, हो. त्याच्या इन्क्वायरीसाठी आलोय. अच्छा, कुठल्या प्रेस मधून आलात? अरे प्रेस मधून नाही, मग TCB CID ऑफिस मधून. हा? CID इन्स्पेक्टर आहे ना मी. अच्छा, सियाडी. शी, लक्षा. लक्षा, अरे सगळं तोंड काळं करून घेतलंयस तू. आता मला सुद्धा या गावातलं तोंड काळं केलं पाहिजे. अरे? आपलं ते तोंड धुवून आलं पाहिजे. नाही, मी येतो आता. मी मी काय जातो, म्हणतो, मला excuse थोडा me. मला जाऊ दे. मी लक्षा. उमा, अगं काय झालं ह्याला? काही नाहीये मामा. अहो नेहमीच्याच धांदटपणाने सगळे शाई उडवून घेतली तोंडावर. हे कोण? हे इन्स्पेक्टर महेश जाधव. हॅलो सर. द ग्रेट इन्स्पेक्टर महेश जाधव. हा? आमच्या उमाला भेटायला आला होता वाटतं. नाही मामा, हो, ते तर तुम्हाला. तशी लपवाछपवी करायचं काही कारण नाहीये. बाकी इन्स्पेक्टर महेश, तुम्ही आलात, फार बरं केलं. अहो आमची उमा तुमची सारखी आठवण करत असते. रिअली? अहो इकडं तुमच्या धाडसाची, व्यक्तिमत्वाची अखंड तारीफ चाललेली असते. नाही मामा, मी ते. हो, आलो माझ्या लक्षात. हा? बरं बसा तुम्ही दोघं बोलत. नाही म्हणजे काय, उगाच माझी अडचण नको. काय इन्स्पेक्टर साहेब? नाही म्हणजे उमा बेटी, नाही म्हटलं कधी काळी आम्हीही जवान होतो. हा? अहो, पण मामा. आमचे मामा म्हणजे जरा. हो इट्स ऑलराइट. तुझ्या मामाने सुचवल्याप्रमाणे बसूया की गप्पा मारत. महेश, थँक्यू व्हेरी व्हेरी मच. खरंच तुझे आभार कसे मानावेत हेच कळत नाही. अशा वेळी आभार माणूस नाही. तू आता मुंबईला परत जाणार असशील तू म्हणत असशील तर निघतो. आणि थांब म्हटलं. तू म्हणून तर बघ. मला वाटतं उमा, लक्षानं गंमत म्हणून सोडलेल्या बातमीमुळे काहीतरी वेगळा परिणाम होऊ शकतो. म्हणजे नेमका काय तो मला सांगता येत नाही. बट लेट अस वेट अँड सी. काही दिवस मला थांबावं लागेल इथं. तू इथे थांबतोस इतकं बरं झालं. तुला आमच्या गावच्या माघी गणपतीचा उत्सव तरी बघता येईल. रिअली? अरे पण मी काय म्हणते महेश, लक्षात एवढं जीव तोडून सांगतोय तर त्यात नक्की काहीतरी तथ्य असलं पाहिजे नाही का? तुला हे लक्षाचं वारं लागलं वाटतं. पण मी काय म्हणते, तिकडे जाऊन खात्री करून घ्यायला काय हरकत आहे? कम ऑन उमा, मी स्वतः तिथे जाऊन आलो. तिथे बॉडी नाहीये का रक्ताचे डाग सुद्धा नाहीयेत. पण हे तिकडे तिकडे कुठेतरी गेलं असेल. हं? अरे हसतोस काय? अगं असू नाही तर काय करू. प्रेत उठून इकडे तिकडे जाऊ शकतं का उमा? नसू दे, पण तरीही मी जाऊन प्रेत शोधणार आहे. तू येणार आहेस का माझ्या बरोबर? काही उपयोग नाही. तिथे प्रेत सापडणार नाही किंवा टकलू हैवान मिळणार नाही.
तुझ्या त्या मूर्ख भावाच्या बातमीमुळे मुंबईहून मी इथे आलो. काय उपयोग झाला? इतके दिवस वाया गेले ना माझे. अच्छा, म्हणजे इथे थांबायला लागलं ह्याचं बरंच दुःख झालेलं दिसतंय. हो ना, किती दिवस फुकट गेले. ठीक आहे, मग यापुढे क्षण सुद्धा फुकट घालवू नको, समजलं? हं? उमा. अं, हं. महेश, माय गॉड महेश, तू किती दचकले मी. हे टक्कल पाहूनच ना तुझ्या त्या लक्षानं हेच टक्कल घालून सगळ्यांना फसवलं. त्या हवालदार 100ला सुद्धा. म्हणून आता तू मला फसवतोय. शोभत नाही महेश तुला. तुला फसवत नाही उमा. अशी टकलं पाहून फसू नका असं सांगतोय मी. पण तुला समजेल तेव्हा ना. मला तुझं काही ऐकायचं नाही. तुला सगळी चेष्टाच वाटते. अरे पण तू इकडे कशाला थांबलायस? तुझे दिवस फुकट चाललेत ना. आ, जा बघू, दिवस नको उमा. फुकट घालवूस. उमा, उमा लिसन तुम्ही.